सर्जिकल स्ट्राईक झाली रात्री 1:30 वाजता. आता रात्री 1:30 वाजता झाला आज. तवाच नाही ते तर जुनं बाबाला वाटतंय ते उरी जुनं होतं ते. राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता थोडं रनिंगला आलो होतो, पण आज काय होतं, थंडी वाजू राहिली. आता काल पाऊस झाला होता बरं का, त्याच्यामुळे थोडी थोडी थंडी वाजू राहिली. पाणी बी साचलेलं दिसलं मला रस्त्यावर. कसं ओलेच झाले डायरेक्ट राहणं. विशेष नाही करायचं, एका पावसाने वातावरण बदलून टाकलं. आता ऊन पडायला चालू आहे ना, आता काय पाऊस नाही व्हायचं माझ्यामध्ये. काय माहीत भाऊ, आबळ विभाग किती मारण्याचं आलेलं आहे. परत होतो काय माहिती हो. झालं चांगलीच गोष्ट आहे. चांगली कशाची अवघड गोष्ट आहे, कारण की आता अवकाळी आहे हो. मेन टायमाला आला पाहिजे. 7 जूनला जो पाऊस येतो ना तेव्हा आला पाहिजे. हे अवकाळ मग येतात आणि पाऊसच येत नाही, मग वातावरण गार करून जातात. उष्ण वातावरण हे झालं का जून जुलैला जो पाडायचा का मेन पाऊस तेच पडत नाही. मग अरे बाबा दामाने ये का पास गेलाय बाबा त्यो. काय अरे बाप रे. हाय बाबंदे कुठे चल बाबाकडे चल. चला रे चला चल रे. ए गोल्या, फटके खायचे काय गोल्या तुला? ए गोल्या, जा बाहेर वर, तू बाहेर जा. चला हो बाहेर. तो मारडता रे. हा गौरी लय शांत उभा राहिली. अय गौरी, येड्यावानी करून राहिले काय ते? हा सरपंच थोडी राहिले का बाबा? असं आहे भाई. मला वाटलं तुम्ही बातम्या बघत असतान. सर्जिकल स्ट्राईक झाली रात्री 1:30 वाजता. आता रात्री 1:30 वाजता झाला आज. तवाच नाही ते तर जुनं बाबाला वाटतंय ते उरी जुनं होतं ते. आता हे जुनं. तुम्हाला काल नाही म्हणलं मी ते मॉर्क ड्रिल लागू झालं ते फक्त हे होतं भ्रम. इकडे हे झालं. तुम्ही काय तोड राहील पण ते आता कोरडाय करायचे होय. जे झालं ते येते ना, आता ती एकटी काय करणार आहे. तोडा पण कास झाली बारीक. ती गाभण आहे पण फिक्स आहे ना. अजून कोणते गाभण आहे? अरे देवा, बोकड आणावं लागतो काय मग आता. कोंबडे देऊ सोडून. धान्य द्या ना मला. चला रे. धान्य कांदे इथं देऊ टाकून. त्यांना इथे लागतं. एवढ्यावानीच करीत येत. त्याच्यात टाका. आ ते आता आला बाहेर, त्याला बाहेर जायचं सवय. तो काय लयच बाहेर पळायचं सवय ना, मग बस बाहेरच. त्यांच्याकडे लक्ष द्या थोडं. त्यांना बाजरी टाकून त्यांनी ना ते खाय टाकलं ना आपण खायला, ते खायना, त्याच्यामुळे गहू ठेवले. थोडा वेळ लक्ष द्या त्यांना. त्याला आज फोन लावतो. गहू म्हणतो ते तांदूळ ठेवलेत. ते कालचं ते सुजी ते खायना, ते एक दिलं त्यांना. मग आता नाही थोडं खाद्य टाका त्यांना. लक्ष द्या. मी आता त्याला फोन लावतो. आज जाय बाबा घेऊन म्हणतो त्यांना. खाद्य कुठे आहे गाड्या? जरा रे चला. खाय ना बाबा. आता वास लागली काय पडली तुटून. आता ते ना कालपासून मी बघतोय माझ्या खायनाच ते नाही तर सांगत आता ते ना काय नाही. यांच्या कोरड्या चालू आहे काय? चालू आहे बाबा मस्त पैकी. आता आणि पाऊस आला मग काय करायचं?
पाऊस आला मग काय करायचं मग? हा गडी ए बंटे त्याला खाली करतो. खाली टाका थोडं खाली त्यांना नाही भाऊ इंटरेस्टच नाही त्यांना खायला. कांदा खाते ना ते तिकडे बाबा कापू राहिले. शावगावला आलो होतो आता घरी चाललोय. वातावरण बिघडलंय भाऊ बघा फुल्ल वारं सुटलेलं आहे. काय माहिती घरी जाऊस तर पाऊस लागत होता. दादा नको आडवं येऊ बाबा. पाऊस लागला नाही पाहिजे भाऊ घरी जाऊन फक्त. आवाज येतो का नाही काय माहिती व्हिडिओ मध्ये. हळू हळू दमन फुल्ल गार वारा येऊ राहिलाय. अयो लय वारा सुटला आता. पाऊस आला. शेवटी पाऊस चालूच झाला भाऊ. मी इथं थांबलोय आता. इथपर्यंत लागू राहिलाय बा पाऊस. अरे बापरे कधी थांबतोय आता. घरी जावं लागेल लवकर. व्हिडिओ नाही काढली काहीच नाही काढलं. शॉर्ट व्हिडिओ कांदा झाकलेला आहे का नाही बाबाने काय नाही. चला भाऊ बघू वाट थांबायची. पाऊस आता निघालोय. काय पाणी केलं भाऊ 2च मिनिटात. हा चला तेवढ्याच ना. आता थोडे बिस्किट घेतलेत खायला. चहा सोबत खाऊ सवय की नाही तर मी त्याच घरी गेलो असतो. बरं झालं चाललं होतं. कोणी आणलं इकडं? अहो मग मी थांबलो होतो दुकानात त्या हुशारच्या तिथं. तिथे थांबलो मग घेतले बिस्किट आणि ब्रेड. मग म्हणलं ते तरी खाईन. काय आणायचं मिठाचं? बरं आणतो. अरे हा कुठे गेल ती एक कमून हा बस. हा ते पाण्यात पडत असेल ती. बरं झालं फोनला. म्हणते खाऊन घे ना भाकर. चला भाऊ मी पण जेवून घेतो आता. कुठं मला टाकायला मजा येते. असं असलं का मला मजा येते. सोलरच हे करायला झालं का पत्र बसायला. नट पडत येत ना ते आलो मग नट बसाय ना जायचे डॉक्टर. किती नट पडले मोठं नाही असं आहे होय. आता पावसात जाईन का गाडी तिकडे? बडा बोलला झालं कोडीची वाट पडत नाही. मग काय टेन्शन नाही. काल बी आज बी झालं म्हणून म्हणलं. कांदे ज्याचे बाहेर होते त्याची हालत झाली म्हणलं आता का. ज्याचे माझे ते ढेगलं लावले त्याची हालच आहे. पळा तू तिकडं पळतोय. त्याची आत्ता पट्टी केली दिलाय मोकळा सोडून. आता खुरड्याकडे पळतोय. आत्ताच नाही कोंड्या तो फिरा जरा फिरा. एकदम असं चटके वाजवून पडलंय बाबा. चला आता अंडे बी आणलेत. अंडे बाबा अहो ते भुसाचं पर मोकळं केलंय. ते भुसात अंडे दिलेत. भुसात कोंबडीनी. हा एक कोंबडीचं अंड लईच हे गाड्या. काल पण तसंच झालं आज पण तसंच झालं. हे लगे पिचकत कातड्या लगे पिचकत ते. कॅल्शियम कमी. काय म्हणले? किती येतो? 4. तिकडे ठेव ना मग आता फ्रीज मध्ये. हा फ्रीज मध्ये. अंड्यावरून आठवलं मी आता शावगावला गेलो होतो ना. घरी गिरायक आलं होतं राजहंसच्या अंड्याला. होय बाबा बदकाची म्हणत होते ती. मला कमी पडून राहिले समजा का गेलं असले तर देऊ आपण. काही नाही पण अजून काहीच नाही ना त्यांचं उत्पादन. होय रे गोल्या. हा अंडे देऊ शकतो ते म्हणले का ते. हा का इथंच लटकून ठेवतो आता हे औषध उपचार थोडा. अरे गोले हा अजून कांदे भरून घ्यायचे. ती जाळी काढली बाबांनी. आता हे बारकले काय त्याच्या खाली कॉट वगैरे नाही ठेवायचा तिकडं. बरं म्हणले हे दिसतंय काय लाकडं असे. हा मग त्याच्या खाली असं ठेवलं का मग ते दाबणार नाही. हा दाबणार. बरोबर. वीट ठेव वीट. हा वीट.
खाली भरून 2-3 गोण्या उरल्यात. नुसता घाम घाम झाला डोक्यात सगळं झालं असं ना चांगलं करावं लागेल मला. हे गोण्या आता आहे ना ठेवून दे आपल्याला त्याच्यानंतर लागतील शेवटी पण ते 20 गोण्या आणल्या होत्या 10 गोण्या कुठे आहेत बाकीचे होय आजी? 20 आणल्या होत्या ते 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 बाकीच्या गोण्या कुठे गेल्या मग? बरी सोय आता 8 ठेवून दिल्या काय कुठं? गोण्यात ठेवल्या काय गोण्यात कोणत्या तरी